यानंतर पुढची समिती आहे न्यायमूर्ती सील नागू समिती. काय आहे? न्यायमूर्ती सील नागू समिती. आता बघा, हे सुद्धा सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाची समिती आहे. ओके, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाची समिती आहे. आता याचा उद्देश काय होता बघा. याचा उद्देश होता, आता ही समिती स्थापन का केली तर दिल्लीचे न्यायमूर्ती होते यशवंत वर्मा, आणि मग त्यांच्या घराला आग लागल्यानंतर या ठिकाणी असं सांगितलं जातं की एक 15 करोड वगैरे ही कथित रक्कम वगैरे ती त्यांना म्हणजे बाहेर पडली. ओके, त्या आग लागल्याच्या नंतर, आणि मग त्यासाठी त्यांच्या चौकशीसाठी या ठिकाणी ही समिती गठीत केलेली आहे. ओके, चलो काय बघा उद्देश काय. न्यायमूर्ती सील लागू समितीचा उद्देश आहे न्यायमूर्ती यशवंत शर्मा यांच्या निवासस्थानी लागलेली आग आणि त्यानंतर सापडलेली अनधिकृत रोकड या प्रकारची इन हाऊस चौकशी करणे हा या समितीचा उद्देश होता. ओके, आता लक्षात ठेवण्यासाठी काय करायचंय बघा. इथे न्यायमूर्ती यशवंत वर्मा दिल्लीचे या ठिकाणी हे दिल्ली हायकोर्टचे काय आहेत, न्यायाधीश आहेत. मग लक्षात ठेवण्यासाठी बघा काय करायचं. इथे बघा, आता हे सील आहे. ओके, सील आपण मराठीमध्ये सील याचा अर्थ चारित्र्य असं होतं नाही का. आपण बोलतो ना की माझं सील जे आहे आपण चारित्र्य टिकवलं पाहिजे, म्हणजे सील याच्यावरून चारित्र्य येतं. ओके, चारित्र्य. आणि जेव्हा मग हे काय झालं, आता जेव्हा न्यायमूर्ती यशवंतराव वर्मा यांच्या घराला आग लागली, तेव्हा आग लागल्यानंतर या ठिकाणी समजा ती रोकड बाहेर पडली. ओके, मग रोकड बाहेर पडल्यानंतर मग बरेच त्याच्यावरती त्यांच्यावरती आरोप झाले. ठीक आहे, खूप ठिकाणी चर्चा वगैरे झाली, खूप ठिकाणी या ठिकाणी त्यांचा विरोध झाला. मग असं कन्सिडर करा की मग त्यांच्यावर एक काय झालं, त्यांच्या एक सीलवरती किंवा एका चारित्र्यावरती ते एक डाग लागल्यासारखं त्यांना वाटलं, आणि म्हणून आपण मग त्यासाठी या त्यांच्या सील म्हणजे त्यांच्या चारित्र्यावर डाग लागला म्हणून यशवंत सील वर्मा असं तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. ओके.